सुई होते 16 नंबरची. जसे की उदाहरणार्थ लेडीज ड्रेस, कॉटन ड्रेस, शर्ट, पायजमा, प्लाझो, सलवार यासारख्या कपड्यांवरती 16 नंबरची सुई वापरली जाते. साधारणतः आपण सर्वात जास्त ह्या सुयांपैकी आपल्याला कशाचा यूज होत असेल तर जास्त करून 16 नंबरच्या सुईचा आपल्याला यूज होतो. म्हणजे 16 नंबरची सुई बऱ्याच ह्याच्यासाठी उपयोगी. नमस्कार सर्वांना, आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण कोणत्या नंबरची सुई कोणत्या कापडावरती वापरायची आहे हे आज आपण पाहणार आहोत. जर तुम्ही टेलरिंग करत असाल, लेडीज टेलर असाल किंवा जेंट्स टेलर असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. ठीक आहे, तर तुमच्यासाठी हा मैत्रिणींनो आपल्याला नेहमी प्रश्न पडतो. ठीक आहे, कोणती सुई कोणत्या नंबरची सुई कोणत्या कापडावरती वापरायची आहे. तर मी तुम्हाला आज 20 नंबर पर्यंत काय सुईमध्ये काय फरक असतो हे देखील तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, काही लोकांना असं वाटतं की सुईचा नंबर वाढला म्हणजे सुईमध्ये फरक वाढतो. ठीक आहे, लहान मोठी सुई असते असा काहींचा समज असतो, पण असं नसतं मैत्रिणींनो. तर व्हिडिओ नक्की पहा. सुईमध्ये काय फरक असतो, सुईच्या गोलाईमध्ये जाडीमध्ये फरक असतो का, कोणत्या कापडावर कोणती सुई परफेक्ट अशी घ्यावी हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. तसेच मी सांगितलेली सुई घेऊन फक्त तुम्हाला ती लावायची आणि टीप मारायला सुरुवात करायची नाही, तर त्याचबरोबर मशीनची काय सेटिंग करायची असते ती सेटिंग करणे सुद्धा महत्त्वाचे असते. त्याचबरोबर मशीनची काय सेटिंग करायची आहे हे तुम्हाला शेवटी सांगणार आहे व्हिडिओच्या. ठीक आहे, त्या अगोदर तुम्ही सुईचे प्रकार, सुईचा नंबर आपण पाहूया व्हिडिओमध्ये. सर्व त्या सुईचा काय उपयोग कोणत्या कापडावरती उपयोग होतो हे पाहूया आणि त्याच्यानंतर शेवटी सेटिंग आपण पाहणार आहोत. सेटिंग खूप महत्त्वाचे आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास थोडा जरी व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून आपले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येतील आणि तुम्ही आपल्या व्हिडिओमधील असेच नवनवीन माहिती आणि नवनवे सर्व स्टिचिंग कटिंगचे तुम्ही व्हिडिओ आपले पाहू शकता. ठीक आहे, चला तर मग आपण वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, तुमच्याकडे छोटी मशीन असो किंवा मोठी मशीन असो, हाफ सेटेल असो किंवा फुल सेटेल असो, मशीनसाठी ही माहिती खूप युजफुल ठरणार आहे. ठीक आहे, तर आजचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही कोणताही विचार तुम्हाला करावा लागणार नाही की कोणती नंबरची सुई कोणत्या नंबरची सुई कोणत्या कापडावर लावायची आहे, याचा अजिबात तुम्हाला विचार करावा लागणार नाहीये. डीपमध्ये सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप अजिबात करू नका. माहिती तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे. ठीक आहे, चल तर आज व्हिडिओला सुरुवात करूया. ही सुई आहे, पहा अशा पद्धतीने पॉकेटमध्ये सुई मिळते आपल्याला, बरोबर ना. सुई अशा मिळतात, अशा पद्धतीने पॉकेटमध्ये मिळतात. तर सुईचे प्रकार 9 नंबर पासून 21 नंबर पर्यंत सुई असते. ठीक आहे, तर पहा मी इथं सुया लावून घेते, प्रत्येक नंबरची सुई तुम्हाला लावून दाखवते आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहत आहात भुजबळ फॅशन लाईफ. तर पहा, अम्ब्रेला मशीन सुई व हाफ सेटेलची सुई यामध्ये फरक हा असतो. अम्ब्रेला मशीनची सुई पूर्णपणे ही गोल असते. पहा अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल. पहा, अम्ब्रेला मशीनची सुई अशा पद्धतीने पूर्णपणे गोल असते, पूर्ण गोल असते अम्ब्रेला मशीनची सुई. व हाफ सेटेलची सुई तुम्हाला नंतर घेऊन दाखवते. पहा, हाफ सेटेलची सुई अशा पद्धतीने असते. हाफ सेटेलची सुई अशा पद्धतीने असते, तुम्हाला दिसत असेल. पहा, इकडून पूर्णपणे गोल आहे व ह्या साईडने चपटी आहे, तुम्हाला दिसत आहे. ह्या साईडने चपटी आहे, ह्या साईडने पूर्ण काय आहे आपली सुई गोल आहे आणि ह्या एका साईडने काय आहे सुई चपटी आहे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल. ही पूर्णपणे सुई काय आहे चपटी आहे आणि इकडून सुई कशी आहे पूर्ण गोल आहे. ही काय आहे, ही हाफ सेटेलची सुई झाली. आणि अम्ब्रेला मशीनची सुई म्हणजे त्याचबरोबर फुल मशीनची सुई ही काय असते, पूर्णपणे काय असते गोल असते, राऊंडने पूर्ण गोल असते. हा फरक समजला. त्याच्यानंतर पुढची माहिती पाहूया. पुन्हा एकदा सांगते, अम्ब्रेला मशीनची सुई हा फुल सेटेलची सुई ही पूर्णपणे गोल राऊंडची असते व हाफ सेटेलची सुई ही पूर्णपणे ही अशा पद्धतीने अर्धा गोल असते आणि अर्धी चपटी असते. एवढे समजलं तुम्हाला, इथपर्यंत समजलं. काही जण असा विचार करत असतील की 9 नंबरची सुईपासून 21 नंबरची सुईपर्यंत. प्रथम मी सुई लावून दाखवते, मग तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल.
तर पहा, काही जण असा विचार करत असतील की 9 नंबरची सुई ही सुई व 21 नंबरच्या सुईपर्यंत ही सुई लहान मोठी असेल, पण असे काही नसते. सर्वांची लांबी ही काय असते, सेमच असते. मग ती 9 असो लांबी किंवा 14 असो किंवा 18 असो, कोणत्याही साईजची सुई असो, त्याची लांबी काय असती, लांबी ही सेमच पद्धतीने असते. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला. फरक हा असतो की सुईचा नंबर जेवढा छोटा असेल तेवढी सुई कशी असते, सुईची गोलाई म्हणजे सुई ही नाजूक असते, म्हणजे जास्त जाड नसते. व सुईचा नंबर जसा जसा वाढत जाईल तशी तशी सुईची गोलाई, सुईची जाडी जरा काय असते, वाढत जात असते. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. हा मेन फरक असतो सुयांमध्ये. तर फरक 9 नंबरची सुई व 11 नंबरच्या सुईच्या बरोबरीने कशी असते पहा. 9 नंबरची सुई आहे ना, 9 नंबरची सुईपेक्षा 11 नंबरची सुई ही 9 नंबरपेक्षा सुईपेक्षा ही थोडीशी जाड असते. म्हणजे 11 नंबरची सुई ही 11 नंबरच्या सुईपेक्षा 9 नंबरची सुई थोडीशी कमी म्हणजे कमी जाड असते, म्हणजे पातळ असते. ठीक आहे, आणि 11 नंबरची सुई ही कशी असते, 9 नंबरपेक्षा जरा जाड असते. पहा, आता इथून पुढे पहा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. पूर्णपणे माहिती तुम्हाला देणार आहे. आणि सुई कोणत्या कापडावर कोणती वापरायची आहे हे समजल्यावर सुद्धा तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ स्किप करून जाऊ नका, कारण की त्याच्यानंतर सेटिंग सुद्धा आपल्याला सुई जोडल्यानंतर करायची असते. कोणत्या नंबरच्या सुईला कोणती सेटिंग करायची आहे हे देखील तुम्हाला पुढे शेवटी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. म्हणजे 9 नंबरपेक्षा 11 नंबरची सुई जाडीने जास्त मोठी असते. ठीक आहे, जास्त म्हणजे नॉर्मली. आणि 11 नंबरची सुई ही 14 नंबरची सुईपेक्षा 11 नंबरची छोटी असते. आणि 11 नंबरपेक्षा 14 नंबरची सुई ही ह्या 11 पेक्षा जरा जाड असते, म्हणजे गोलाई जरा त्याची जाड असते. ठीक आहे, आता 16 नंबरची सुई बरोबर 14 नंबरच्या सुईपेक्षा 16 नंबरची सुई ही थोडीशी जाड असते. ठीक आहे, आणि 16 नंबरची सुई ही 18 नंबरच्या सुईला 16 नंबरच्या पेक्षा 18 नंबरची सुई थोडीशी जाड असते. आणि 18 नंबरची सुई ही 21 नंबरच्या सुईला जरा मोठी असते, म्हणजे 18 नंबरची सुई छोटी आणि त्यापेक्षा मोठी 21 नंबरची सुई. म्हणजेच काय, जसं जसा सुईचा नंबर वाढत जाईल तसं तसं त्या सुईची गोलाई म्हणजे जाडी थोडीशी वाढत जाते. एवढाच फरक ह्या सुयांमध्ये असतो. म्हणजेच सुईचा नंबर लहान मोठा असला तर सुई लहान मोठी अशी अशी होत जाते, असा प्रकार नसतो. जसं नॉर्मल सुयांमध्ये असतं असं नसतं. तसं ह्या सुयांमध्ये कसं असतं, ते सुयांमध्ये त्याची जाडी गोलाईनुसार त्याचं ठरलेलं असतं. ठीक आहे, त्याची नोक केवढी काय ते त्याच्यानुसार ठरलेलं असतं. तर पहा पुढे. पहा, नंतर 21 नंबरच्या सुईनंतर 24 नंबरची पण सुई असते, पण त्याची गरज आपल्याला जास्त पडत नाही, त्याचा यूज आपल्याला जास्त होत नाही. टेलर लोकांना 10 नंबरच्या सुईपर्यंतच 10 नाही 18 नंबरच्या सुईपर्यंतच जास्त गरज पडत असते. 21 नंबरची सुईची गरज केव्हा केव्हाच पडते, ती कधी पडते, कुठल्या वेळेस पडते ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ठीक आहे, साधारणतः 18 नंबरच्या सुईपर्यंत आपल्याला जास्त गरज पडत असते, यूज होत असतो. ठीक आहे, पहा पुढे. तर कोणत्या कपड्यावरती कोणती सुई चालवायची आहे हा सर्वात मोठा आपला प्रश्न आहे प्रथम, बरोबर ना. आणि सुई लावल्यानंतर लगेच मशीन चालवायला आपण सुरू करायची नाही. तर तुम्हाला मगाशी सांगितलं सुई लावल्यानंतर काय सेटिंग करायचे आहे हे तुम्हाला शेवटी सांगणार आहे. म्हणजे सुई चेंज केल्यावर लगेच तुम्ही मशीनीवर बसला आणि टिप मारायला सुरुवात केली असं होणार नाही. आणि त्याच्यामुळे टिप सुद्धा तुमची व्यवस्थित येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला त्या सुई चेंज केल्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे त्या सुईची चेंज केल्यानंतर मशीनची सेटिंग सुद्धा करणं गरजेचं असतं. ठीक आहे, तर पहा, प्रथम आपण सुयांचं पाहूया प्रकारामध्ये. 9 नंबरच्या सुईपासून आपण पुढे पाहणार आहोत. प्रथम 9 नंबरची सुई ही खूप पातळ असते, साईजने खूप पातळ असते. लेडीज टेलरला तसेच बुटीकमध्ये जास्त गरज पडते. तर 9 नंबरची सुई ओढणी, जसे की पातळ कपडा, जाळीदार कपडा, नेटचा कपडा, लेअरचा कपडा, यामध्ये आपल्याला 9 नंबरची सुई जास्त उपयोगी पडत असते. ठीक आहे, कारण त्याची गोलाई सुद्धा कमी जाड असते, म्हणजे पातळमध्ये असते. म्हणजे 9 नंबरचा कपडा हा पातळ कपड्यांसाठी, नेटच्या कपड्यासाठी, जाळीदार कपड्यांसाठी, ओढण्यांमधून जसं टीप वगैरे मारतो वगैरे त्याच्यासाठी. ठीक आहे, ह्याच्यासाठी आपल्याला नेटची बाही वगैरे लावण्यासाठी त्याच्यासाठी म्हणजे अशा पातळ कपड्यांसाठी आपल्याला 9 नंबरची सुई उपयोगी
पडते. ठीक आहे. तर पुढे पहा 11 नंबरची सुई. 11 नंबरची सुई ही 9 नंबरच्या सुई बरोबरच काम जवळजवळ करते. म्हणजे 11 नंबरची सुई इथे 11 नंबरची सुई ही 9 नंबरच्या सुई बरोबरीनच काम करते. साधारणतः ह्या दोन्हीचं काम हे जवळपास सारखेच असते. म्हणजेच 11 नंबरची सुई दुपट्टा, नेटचं कापड, जाळीदार कापड, होजियर पॅन्ट, टी शर्ट बरोबर, त्याचबरोबर जाळीदार कापड, त्याचबरोबर सॅटिन कापड, मलमल कापड, सिफॉन यासारखी पातळ कापडांसाठी 11 नंबरचे सुईचा आपल्याला उपयोग होतो. म्हणजे साधारणतः ह्या दोन्हीचं काम सारखंच असतं. ठीक आहे. तर पहा म्हणजेच काय, तुम्हाला पातळ कपड्यासाठी, नेट सारख्या कपड्यांसाठी, म्हणजे मी सांगितलेल्या आता त्या कपड्यांसाठी जर सुई तुम्हाला वापरायची असेल तर ह्या दोन्हीपैकी एक सुई तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे. ठीक आहे. तर पहा आता पुढचा नंबर काय आहे आपला? पुढचा नंबर आपला 14 नंबर आहे. बरोबर. 14 नंबरची सुई तुम्हाला सांगते. पहा 14 नंबरची सुई आणि 16 नंबरची सुई ती तुम्हाला सांगणार. अगोदर 14 नंबरची सुई पहा. 14 नंबरची सुई पायजमा, टी शर्ट, ब्लाऊज, जसे की पातळ कपडे, जास्त मोठा कपडा नसतो अशावरती ही 14 नंबरची सुई वापरायची असते. म्हणजे नॉर्मल कापडासाठी, कमी पातळ कापडासाठी, जास्त मोठा नसलेल्या कापडासाठी, जसे की ब्लाऊज वगैरे शिवण्यासाठी 14 नंबरची सुई उपयोगी पडते. पहा मी इथं सुई तुम्हाला काढून दाखवते थोडक्यात, म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने 14 नंबरची सुई अशा पद्धतीने असते. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला सुईचा वापर केला जातो होईल अशा कपड्यांवरती. बरोबर. म्हणजे कमी पातळ कपड्यांसाठी, जाळीदार कपड्यांसाठी हे, आणि कॉटन सारख्या वगैरे ब्लाऊज वगैरे शिवण्यासाठी, टी शर्ट वगैरे शिवण्यासाठी, पायजमा शिवण्यासाठी 14 नंबरची सुई यूज होते. बरोबर. तर पहा याचं सांगते तुम्हाला. ही सुई पुन्हा लावून देते. म्हणजे पुढच्या नंबरवरच्या सुईकडे आपण जाऊया. तर पहा 16 नंबरची सुई. 16 नंबरची सुई ही जास्त जेंट्स टेलरचा यूज करतात. लेडीज टेलर्स पण यूज करतात. नॉर्मल कपड्यासाठी यूज ही सुई होते 16 नंबरची. जसे की उदाहरणार्थ लेडीज ड्रेस, कॉटन ड्रेस, शर्ट, पायजमा, प्लाझो, सलवार यासारख्या कपड्यांवरती 16 नंबरची सुई वापरली जाते. साधारणतः आपण सर्वात जास्त ह्या सुयांपैकी आपल्याला कशाचा यूज होत असेल तर जास्त करून 16 नंबरच्या सुईचा आपल्याला यूज होतो. म्हणजे 16 नंबरची सुई बऱ्याच ह्याच्यासाठी उपयोगी पडते साधारणतः. ठीक आहे. ह्याचा समज हा फरक समजला तुम्हाला. 16 नंबरची सुई. ठीक आहे. ही पुन्हा लावून दाखवते आणि पुन्हा मग पुढच्या नंबरकडे आपण जाऊया, अजिबात वेळ वाया न घालवता. तर पहा 18 नंबरची सुई. 18 नंबरची सुई जास्त करून जेंट्स टेलर लोकांसाठी युजफुल ठरते. कारण जेंट्स टेलर लोकांना वगैरे लोकांसाठी जेंट्सच्या पॅन्ट्स वगैरे ज्या असतात त्या कपड्यांसाठी ही सुई उपयोगी पडते. 18 नंबरची सुई. जेंट्स लोकांचे जे जाड पॅन्टी वगैरे असतात ना त्याच्यासाठी ही सुई उपयोगी पडते. म्हणजे जास्त करून लेडीज टेलर लोकांसाठी पेक्षा जेंट्स टेलर लोकांसाठी बुटीकमध्ये ही 18 नंबरची सुई जास्त करून यूज केली जाते. ह्याचा उपयोग होतो. जास्त तर 16 नंबरची सुई आणि 18 नंबरची सुईच वापरली जाते नॉर्मलता. ही 16 नंबरची सुई आणि 18 नंबरची सुई नॉर्मल नंबर आहेत. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता पुढच्या नंबरकडे आपण जाऊया. ही आपण सुई लावून टाकूया. 21 नंबरची सुई. पहा मगाशी सांगितलं त्या पद्धतीने 21 नंबरची सुईची गरज यूज जास्त आपल्याला पडत नाही, पण कधी कधी जरूर आपल्याला पडते. म्हणजे याची गरज आपल्याला कधी कधी पडते. जसं की जीन्स पॅन्ट फिटिंगसाठी, जीन्स पॅन्टची कंबर लूज टाईट करण्यासाठी, मोठ्या जाड कपड्यांसाठी जसे की लेदर, कॅनव्हास, शूज यासाठी यूज ह्याचा केला जातो 21 नंबरच्या सुईसाठी. साधारणतः 18 नंबरच्या सुईपर्यंत आपल्याला जास्त यूज पडतो. 21 नंबरची सुई आपल्याला कधी कधीच गरज पडते, उपयोगी पडते. ठीक आहे. त्याच्यानंतर 24 नंबरची सुईचा जास्त करून आपल्याला यूज होत नाही. जास्त करून इथपर्यंतच आपल्याला सुईची माहिती असणे गरजेचे असते. तर आता पहा मशीनची सेटिंग कशी करायची आहे. तर मशीनची सेटिंग करण्यासाठी नॉर्मली ही सुई लावून टाकते, मग सांगते तुम्हाला.
नॉर्मली 14 नंबरची सुई व 16 नंबरची सुईची सेटिंग साधारणतः म्हणजे मशीनची सेटिंग 14 नंबरची सुई आणि 16 नंबरची सुई लावल्यानंतर मशीनची सेटिंग साधारणतः एकसारखीच असते. ठीक आहे. 9 नंबर व 11 नंबरची सुई लावल्यानंतर काय सेटिंग करायची असते ते तुम्हाला मशीनवरतीच दाखवते. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ नक्की पहा. मी तुम्हाला मशीनवरतीच काय सेटिंग करायचे आहे ते तुम्हाला दाखवते. चला मग आपण मशीनवरतीच पाहूया. तर पहा, इथल्या नटची सेटिंग असते ना, इथल्या नटची सेटिंग आपल्याला चेंज करायची असते. साधारणतः मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं की 14 नंबरची सुई व 16 नंबरची सुईची सेटिंग एकसारखीच असते. ठीक आहे. तर पहा, 9 नंबरपासून आपण सुरुवात करूया. 9 नंबर व 11 नंबरसाठी हा नट असतो का नाही, हा नट थोडासा लूज करायचा असतो. हा नट थोडासा लूज केल्यानंतर साधारणतः काही जणांची जर मशीन जुनी वगैरे असेल तर पटकन हा नट लूज होणार नाहीये. तुम्ही कुठला तरी वस्तू एखादी घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करा, ही लूज आणि टाईट करण्यासाठी यूज करा. ठीक आहे. साधारणतः तुम्ही ही टाईट लूज करण्याची जर तुम्ही वारंवार करत असाल तर ही तुमचं पटकन लूज होणार आहे. तर पहा, ह्याने काय होतं, ही जास्त लूज केल्यानंतर हे काय होतं, हे पाठीमागचं जे शटलचं असतं ना, हा जे दाब असतो ना, हा दाब जो असतो ना लूज आणि टाईट होत असतो. म्हणजे हा नट जर जास्त लूज केला ना तर मग ही जास्त लूज म्हणजे नॉर्मल लूज केला तर हा दाब लूज पडतो आणि जर टाईट केला नॉर्मल तर हा दाब टाईट होतो आणि खालचं कापडही टाईट बसतं. जास्त पण टाईट करायचं नाही जेणेकरून हा दाब जास्त खाली कापडाला पॅक घट्ट पकडू नये आणि पॅक जर घट्ट पकडलं नाही कापडाला दाबने तर मग कापड तुमचं फाटू शकतं. त्याच्यामुळे जास्त पण टाईट करायचं नाहीये आणि जास्त पण लूज करायचं नाहीये. तर पहा, 9 नंबर व 11 नंबरच्या साठी हा नट थोडासा किंचित लूज करायचा असतो. कारण की ही सुई लावल्यानंतर ही सुई पातळ असते, बरोबर ना. कापड सुद्धा पातळ असते आणि ही 9 नंबरची सुई व 11 नंबरची सुई पातळ कापडासाठी चालते. मग हे कापड जर पातळ कापड आपण काय केलं, ह्या दाबच्या खाली जर ठेवलं, बरोबर ना, दाबच्या खाली ठेवलं आणि हा नट जर काय असेल टाईट असेल तर मग हा दाब पण टाईट बसणार ना. त्याच्यामुळे मग हे पातळ कापड काय होणार आहे, फाटू शकणार आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, हा नट थोडासा आपल्याला लूज करायचा आहे 9 नंबरची सुई व 11 नंबरची सुई लावल्यानंतर आणि हा नट थोडासा लूज केल्यानंतर मग हा दाब सुद्धा लूज पडणार आहे. त्याच्यामुळे आपलं पातळ कापडावरती टीप पण व्यवस्थित येणार आहे 9 नंबर व 11 नंबरच्या सुईने, बरोबर. आणि त्याच्यानंतर आता 18 नंबरची सुई, बरोबर. 18 नंबरची सुई 11 नंबरची सुई झाली म्हणजे 9 नंबर व 11 नंबरच्या सुईसाठी लूज केलं आणि त्याच्यानंतर 14 नंबर व 16 नंबरच्या सुईसाठी काय करायचं आहे, थोडंसं किंचित टाईट करायचं आहे, बरोबर. म्हणजे बरोबर हा दाब व्यवस्थित आपला चालणार आहे, व्यवस्थित आपली टीप येणार आहे. आणि त्याच्यानंतर राहिला 18 नंबर, बरोबर की नाही. 16 नंबर आणि 14 नंबरसाठी सांगितलं किंचित टाईट करायचं आहे. आता 18 नंबर राहिला. 18 नंबरसाठी हा नट आपल्याला आणखी थोडासा टाईट करायचा असतो. त्याच्यामुळे काय होतं, हा दाब बरोबर आपला टाईट बसतो आणि आपल्याला इथं टिपसुद्धा त्याची बरोबर कापडावरती बसते, बरोबर. इथपर्यंत समजलं. ह्या नटचा काय संबंध आहे, बरोबर. ह्या नट ह्या खालच्या दाबशी संबंधित असतं, बरोबर. जसा हा आपण दाब उचलतो खालीवर करतो त्याच्यानुसार हा नट टाईट केला की दाब आपला टाईट होणार आहे आणि हा नट लूज केला की हा दाब आपला काय होणार आहे, थोडासा लूज होणार आहे. लक्षात घ्या, पातळ कपड्यासाठी दाब आपल्याला लूजच थोडासा ठेवायचा आहे आणि जाड कपड्यासाठी दाब आपल्याला काय करायचा आहे, थोडा टाईट करायचा आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला. म्हणजेच तुम्हाला आज मी 9 नंबरच्या सुईपासून ते 21 नंबरच्या सुईपर्यंत तुम्हाला आज मी माहिती सांगितली आहे आणि कोणत्या कापडावरती कोणती सुई वापरायची आहे हे देखील तुम्हाला सर्व सविस्तर सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आशा करते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तुमचे सर्व डाऊट, सर्व प्रश्न तुमचे सॉल्व्ह झाले असतील. इथून पुढे तुम्हाला कोणती सुई कोणत्या कपड्यावरती वापरायची आहे, कशा पद्धतीने वापरायची आहे आणि कशा पद्धतीने सेटिंग करायचे आहे हे तुम्हाला समजले असेल आणि ह्याचाच प्रश्न तुम्हाला पुन्हा पडणार आहे याची आशा नक्की करते. आणि आजचा व्हिडिओ सर्वांनी पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला असेल अशी खात्री करते, कारण आजचा व्हिडिओ सर्वांसाठी खूप युजफुल आणि फायदेशीर ठरणार आहे. ठीक आहे.
तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या नवीन टॉपिकसोबत. तर ठीक आहे, आपल्या भुजबळ फॅशन लॅब चॅनलवरती फ्री शिलाई क्लास, फ्री फॅशन डिझायनिंग कोर्स सुरू झालेला आहे. जॉईन केला नसेल तर नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यावरती समोरच्या बेल आयकॉन बटनावरती क्लिक करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून आपले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर येत राहतील आणि तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला मिळतील. ठीक आहे, चला तर मग व्हिडिओ आजचा बास करूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. अशाच नवीन माहितीसाठी, नवीन गोष्टींसाठी, टीचिंग कटिंगसाठी, फ्री शिलाई क्लाससाठी आपले भुजबळ फॅशन लाईफला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.